दरम्यान निवडून आलेल्या अनेक मराठ्यांची प्रमाणपत्र निघाली खोटी निघाली आहेत, कारण जात प्रमाणपत्र पडताळणीचा ठपका जरांगेंनी ठेवलाय फडणवीसांवरती। कारण आता जरांगेंना फडणवीसांनी सुद्धा आता झटकलेला आहे। जात पडताळणीच्या कामामध्ये हस्तक्षेपाचा आरोप सुद्धा फडणवीसांनी नाकारलाय। पाहूयात नेमकं काय घडलं। ऐका फडणवीस, आईला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली। तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता। फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता लोकांच्या। तुमच्या मंत्री जाताना तुम्ही मराठीचा टंगड्या छाटीतात। ते बावनकुळे आहे, ते बावनकुळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब, तुम्हाला रद्द करायला सांगितलंय त्यांनी। ते तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बडवायलात ना तुम्ही मराठ्यांच्या विरोधात, की ते बोगस येतं खोटे येतं आमकं आहे तमकं आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे। बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली। यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून। बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकंडी बसायचं बंद करा। मी जर बोकंडी बसलो ना तर उठणारच नाही। हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे। आणि मग हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली। तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही कळायची। आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे किंवा जिल्हा परिषद सदस्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत। तर याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल दखल नसतो। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही ज्युडिशियल प्रोसेस आहे, कॉसाय ज्युडिशियल प्रोसेसमध्ये हे काम त्या ठिकाणी होत असतं। निश्चितपणे जर कोणाचे काही आक्षेप असतील तर ते आपल्याला बघता येतील।